नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जेवण कर. निम्याची बाईक घेऊन गेलो. शंतनूची स्प्लेंडर नाही, स्प्लेंडरच होती त्याची. स्प्लेंडर होती आधी. शंतनूचीच गाडी लक्षात आहे माझ्या. याला टाकू का मागे? अरे स्टार्टिंगला स्प्लेंडर होती, लक्षात आहे का? पण त्याच्यानंतर करिश्मा घेतली स्प्लेंडर होती. होती ना. स्टार्टिंगला स्प्लेंडर होती, नाही, ट्रान्सपोर्ट मधून त्यांनी स्प्लेंडर स्प्लेंडर आणली होती, नंतर करिश्मा घेतली होती. मला कॉन्ट्रॅक्ट किती 1,00,000 रुपयाची त्याची बाईक स्प्लेंडरच होती. फोन कर, सांगते तुझी बाईक कुठे होती मला कॉलेज. Starting ला. कधी जर स्प्लेंडर आणि जर ती कॅलिबर गेली, हा हा कॅलिबर काय ते बरोबर गोल लाईट हिला होतं ए, जाऊ दे. अरे वा. चॅलेंज लावलीस ना. ए, हा ना यार. ना चुकून झालं ते. स्लिप ऑफ टंग झालं ते. नाले का कप काय पाहिजे? नवीन फोन घ्यायचा भात घ्यायचं. असेल झाकण का? हे सध्या हे भाजी आहे का त्याच्यामध्ये? गाडीवरती यार, गाडीला संपूर्ण मला अजून आठवते ते त्याला दे ना ट्रान्सपोर्ट मधून थोडीशी, बाईक घे ना आली. भाजी. मला नाही, फोन आला. संपवणार ते. मी अर्धी खातो. अरे फक्त वाड्या खा. मी फुल तू घेऊन टाक बेबी. आय एम टोटली फुल. तू हात धुतला तरी चालेल ना? नाही हो ना. तो जेवते म्हणून मी बसली. नाही ठीक आहे. बस असे तुला नाही, गाडी नाही, लक्षात नाही संत्याची अजून. दिस इज वर्थ. का भांडणं लावतोयस? तू म्हणजे तुला आठवत नाही माझी पहिली गाडी? अरे स्प्लेंडर कॅलिबर एकच ना. हा, बाईक गाडी. होती. हे तर अजून मोठं स्टेटमेंट आहे. 100-120 सीसी. I told you, तुला सांगू आम्ही डेट करायला लागलो. कॅलिबर एक. हा. जर. हा, पकड. इथे पकड. हा. पकड. थांब जरा. मागे जा मागे. हा. हा, परत एकदा. पकड. हा, दे. हा, ये इकडे. वाव. इकडे इथून खेळायचं इकडे. हा, असं बस इथे. तू कर आता. तू फेक. 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 असू दे तू बस दे. आम्ही घेतो. हा, फेक. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. ए बेब्स, काही स्वीट आणायचं का रे? नको? ठीक आहे. एक मिनिट इथे बॅलन्स पडलेलं बघू. तर म्हटलं हा काय हवं होतं? नाही काही स्वीट आणायचं का म्हटलं. काय हवं होतं? तो नाही म्हणतो जा. हो चालू ठेवा. याला मला वॉश करायचंय. चला जाऊ दे, मी बसतो जेवायला. हो बसा. खाली पडतेच खेळ. इकडचेच खेळ बेटा. ते नाही, हे व्यवस्थित लाव बरं लाईन मध्ये. आऊ
आवो हे लाईन मध्ये लाव बेटा, हे लाईन मध्ये लाव, खूप छान लाईन मध्ये लाव, एका लाईन मध्ये लाव, लाव एका लाईन मध्ये. इकडे जिलेबी खाईन ना. खाल्ला का? बस खूप फोकस करू नकोस. हे दिवसभर चालू असतं का संध्याकाळी? दिवसभर 11 ते 11. यांचे मिल्स पण असतात ना, मिल्स यांचे भारी असतात. काय भारी असतं? मिल्स मील्स. राईस प्लेट टाइप्स. ओके ओके. अरे त्याने अख्खाचे अख्खे पीस खाते बेबी तो. बस झाला आता पोट दुखायला. तेव्हा ते सांगते ते खायला सांगते. क्रंची कशी आहे रे जिलेबी आपली? एवढा का गप्प झालास? छान आहे ना? हे खा. कशी खातोय आम्ही. कशी आहे जिलेबी? मस्त आहे. आवडली तुला आमच्या पुण्याची रगडी जिलेबी? आमच्या पुण्याची का? ए तू पुण्याचा म्हटलं रे, तू लातूरचा आहेस. लातूरचा आहे तू? मला माहितच नव्हतं. पुण्याचं व्हायला पाहिजे. माझा सर होता ना, तो एक पांचट जोक मारायचा. आमचा एक मुलगा होता लातूरचा, तर तो म्हणायचा का लातूरच्या लोकांचा एक टॅक्स बसतो. येताना तिकडून तूर डाळ आणायची. लातूर तू कधी आम्हाला तूर डाळ दिली नाही ते सोड, वरण सुद्धा बनवून कधी खायला घातलं नाही. तिथंच फेमस आहे ना. अरे पण हा तूर आहे तिकडची फेमस आहे. तुम्ही असं किती expect केलं होतं माझ्याकडे? आम्ही कसं म्हणतो, मी तर विसरलोच. आम्ही कसं म्हणतो, कोल्हापूरला ये तुला मटण खायला घालतो, असं तू कधी म्हटला का की तूर डाळीची तुला शेवग्याची आमटी खायला घालतो? पॉइंट आहे, म्हणायला पाहिजे होतंस तू असं. सगळ्याच खातात, रोजच खातात, त्यात काय विषय. नाही पण असं लातूरची कसं? काहीतरी specialty तिथली आहे. काहीतरी चांगली स्पेशालिटी होती. असणार ना तिथली कुठली तरी. तूर डाळ. मला ते नंतर कळलं, जेव्हा डी मार्ट मध्ये शॉपिंगला गेलो ना, तेव्हा कळलं लातूरची तूर डाळ असते. म्हणजे मुख्य पीक जे असतं जाण्यापुढे. कधीतरी लातूरला इन्व्हाइट कर ना. अरे खरंच रे. या लातूरला मीच जात नाही गेले. लातूर, परभणी, लातूर. मला 2 वर्ष झाले असते. तिथं काहीतरी असणार आहे ना फिरण्यासारखं. लातूर, परभणी. काहीच नाही, काहीच नाही. मग लातूरमध्ये पोरं करतात काय? पॉइंट आहे. पुण्याला येतात. अभ्यास चल. काचगिरी करतात, चोरी पटवतात. एवढंच करतात. काय नको करू तसं काही. परत चाल. बघ असं करू, हे असं करू. पैस. आला बापरे. अरे टिशू. अरे बापरे. टिशू. तू नको असं ना. मी काहीच करत नाही. तो त्याच चाललंय. तो म्हणतो हे आज मोठा हातवर मी त्याच्यावर पडल, फक्त त्याच्यावरच पडल. इतकं म्हणजे तो हा काय करू काय ते काय करू नेमकं काय करू? काय तू कर ना. तुला काय करायचंय? तू कर मग. तुला काय करायचं कर. आता ये. पाणी पण पिला. कसा पाणी पिला. बट्टी. हे गमत राहतेशी. मम्मा. आता डाडा विसरला तो. आता मम्माच असतं त्याचं.
झोप ना बाळा आता. आई बेबी माझं पोट का भरलंय ग. मग म्हणे तुझं सगळं जेवण खाऊन टाकलंय. तर किती मजा येते पाहिजे ना असं उड्या मारायला. ते टॅम्पोलिनचे पार्क असतं बघ तिथे असं. ट्रॅम्पोलिन. हा ना ट्रॅम्पोलिनचे ट्रॅम्पोलिनचे पार्क असतं त्याच्यामध्ये बघ त्याचे बॉक्सेस असतात त्याच्यामध्ये पडतात. थोडं मोठं. हवं. नो नॉट गुड. बरं चला आता झोपायला. सो आज मार्गशीर्षाचा शेवटचा गुरुवार आहे आणि जस्ट पूजा कथा वगैरे सगळी झाली आणि म्हटलं चला थोडंसं प्रसाद बनवायचा आहे. तर आज प्रसादामध्ये म्हणजे प्रत्येक गुरुवारी माझं बनवणं काही झालं नाही. मी असं गुळाचा किंवा साखरेचा वगैरे प्रसाद ठेवला. पण आज शेवटचा गुरुवार आहे सो त्या हिशोबाने म्हटलं चला आज छानपैकी ना शिऱ्यामध्येच म्हणजे आपण जो प्रसाद बनवतो रव्याचा तो प्रसाद बनवते. तर ते एक आहे तर ते करून घेते पटपट. वरून आले त्याला भूक लागली ना. पाणी पाणी पी थोडस बेटा. पाणी कुठे तुझं? लास्ट टू लास्ट संडेला माझी म्हणजे वरूनचे मित्र आणि ती मैत्रीण आली होती. म्हणजे माझे पण ते फ्रेंड्स आहेत आफ्टर मॅरेज फ्रेंड आणि बऱ्यापैकी फ्रेंड्स आहेत. दोघंही डॉक्टर्स आहेत. मी मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं परत तेच नाही सांगणार. पण ती 2 दिवसांनी परत रिटर्न जाणार होती कोल्हापूरला. मग म्हटलं चला ह्या संडेला पण येऊन जा म्हणून मग ह्या संडेला पण मग प्रॉपर बाहेरच्या वेळेस कसं बाहेरून वगैरे जेवण आणलं होतं. पण यावेळेस मग मस्त पाटवडी रस्सा ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या. मग जेवणं वगैरे छान झालेत. तर आम्ही खूप टाईम स्पेंड केला. दुपारी तिचं काहीतरी सेमिनार वगैरे होतं. सेमिनार 2पर्यंत वगैरे संपलं आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट जेवायलाच मी बोलवलं असल्यामुळे मग ते आलेत जेवायला वगैरे आणि मग जेवण झालं, गप्पा झाल्या खूप सगळ्या. आणि अवेश नेमकं त्या पिरियडमध्ये झोपलेला होता. म्हणजे तो उठला 3:30-4च्या आसपास. म्हणजे आमच्या निवांत जेवणं गप्पा झाल्या आणि मग ते 8:30-9ला घरी गेले असं. तर असं खूप सगळं छान झालं. आणि आता शक्यतो ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे अजून एक असं मी मागच्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाळामुळे थोडंसं जमत नाही आहे. पण प्रयत्न करणार आहे मी रेग्युलर ब्लॉग टाकण्याचे. पण नाही झालं तर विकेंडला मात्र 1 किंवा 2 वीकमध्ये 1दा किंवा 2दा ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ते काहीतरी छान प्रोडक्टिव्ह आणि क्वालिटी ब्लॉग असतील एवढं मी अश्युरिटी देते. तर आता सीझन चालू आहे थंडीचा. तर मागे माझे मी तुम्हाला सांगितलं की माझे काही रिपोर्ट्स पण आले होते. तर ते मी डॉक्टरांना वगैरे दाखवले. तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्यामध्ये विटॅमिन B12, विटॅमिन D3 कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे मला त्या मेडिसिन्स आत्ता चालू केलेले आहेत. ते एक रिझन होतं. स्ट्रेस वगैरे खूप झाला होता मागे म्हणून मी ती फुल बॉडी चेकअप केलेलं होतं. बाकी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढी एक्सरसाइज करते सगळे काय करते मान्य आहे. पण विटॅमिन B12 आणि D3 आपल्या हातात नाही आहे. कारण आपण सिटीमध्ये राहतो, घरात राहतो कंटिन्यू. सूर्यात उन्हात जायचा प्रश्न पडत नाही. त्याच्यामुळे विटॅमिन D3 मिळत नाही. त्याच्यामध्ये कॅप्सूल घ्यायला लागतात. आणि राहिला प्रश्न B12चा तर C-सेक्शन आहे. ब्रेस्ट फिडिंगमध्ये असतो आपण. मग कंबर दुखणे हे दुखणे ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे विटॅमिन B12 जे आहे ते गरजेचं आहे. बाकी आपण प्रोटीन वगैरे सगळं विचारलं ते म्हणजे प्रोटीनचं इंटेक तुमचं छान आहे. बाकीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे ही माझ्यासाठी चांगली न्यूज आहे. पण एवढंच आहे की अजून 3 महिने तरी कोर्स करायला लागेल. मग त्याने काहीतरी फेबमध्ये वगैरे परत व्हिजिट दिलेली आहे. मग तेव्हा जाऊन चेक करेल की काय कसं असं. तर हे सगळ्या गोष्टी अपडेट करायच्या होत्या. सो चलो हा ब्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.